नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। तुम जानते नहीं मैं कौन हूं, तुम जानते नहीं मेरा बाप कौन है। नाही म्हणजे हे मी तुमच्यापैकी कोणाला अजिबात म्हणत नाहीये, तर असे डायलॉग आपण हिंदी चित्रपटात ऐकलेले असतात किंवा मराठी चित्रपटात पण असतात। तुला माहित नाहीये मी कोण आहे, तू कोणाला अडवतोय। म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर अडवलं तर अशा प्रकारची धमकी तिथे दिली जाते। पण काळानुसार गोष्टी बदलतात, त्यामुळे इथली धमकी सुद्धा बदललीये। म्हणजे आता कसं आहे, आता वेगळी धमकी दिली जाते। आम्ही जेनझी आहोत, आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आम्ही हे सहन करणार नाही, अशी नवीन धमकी आता तयार झाली की काय असं वाटतंय। बरं, ही धमकी कोणाला दिली जातीये? तर भारताच्या जवानांना, लष्करी जवानांना। बघा, बिल्कुल सीनियर को बुलाओ ना। यहाँ से कैसे निकलेगा? We are Gen Zs. We are not tolerate this nonsense. We are not tolerate this nonsense. आप लोग मुझे बताओ, आप लोग बैठोगे या नहीं बैठोगे? बैठूंगा। चलो चलो कैसे रोकेंगे? 5 घंटे हो गए, निकालो सब लोग गाड़ी और चलो। वो कश्मीर एयरपोर्ट पे नहीं उतरे। हम नहीं जाएंगे, किसी को जाने भी नहीं देंगे। हम लोग पैसे देके यहाँ घूमने आते हैं या फिर ये सब टॉलरेट करने आते हैं? ताला लगा दिया इन्होंने, कश्मीरियों के साथ तो करते हैं, अब बाहर के टूरिस्टों के साथ भी कर रहे हैं। काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद केल्यानंतर एका महिला पर्यटकाने आपल्या जवानांशी असभ्य भाषेत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय आणि ते बरोबर आहे, कारण ती जे काही त्या व्हिडिओमध्ये बोलली आहे ना, ते संतापजनकच आहे। लडाख मधल्या कारगिल जिल्ह्यातील मीनामार्ग चेकपॉइंट वरचा हा व्हिडिओ आहे। हा रस्ता तिथल्या जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ बंद केला होता। त्यानंतर या पर्यटक तरुणीने व्हिडिओ करत लष्करी जवानांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर सुरक्षा दल आता काश्मीरींना जसे बंदिस्त करतात तसं पर्यटकांना सुद्धा बंदिस्त करतायत असं तिने म्हटलंय। त्यावरती असं म्हणते की आम्ही जेनझी आहोत, आम्ही हे सहन करणार नाही, जेनझी असल्याने आम्ही कोणाचं ऐकणार नाही असं सांगत तिने इतर थांबलेल्या पर्यटकांना सुद्धा जवानांनी दिलेले आदेश पाळू नका असा एक दीड शहाणेपणाचा सल्ला सुद्धा दिलाय। अगं ताई, कलम 370 रद्द केल्यापासून काश्मीरमध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या राजकारणात आणि समाज रचनेत मोठे चांगले बदल झाले। तिथे भारताचे कायदे लागू झाले। कित्येक वर्षांनी काश्मीरने मोकळा श्वास घेतलाय। दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालीये आणि पर्यटनात मोठी वाढ झालीये। रस्ते, रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या कामांना तिथे वेग आलाय। अतिशय खडतर आणि आव्हानात्मक मार्ग असलेल्या चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पुलावरून वंदे भारत धावलीये। तब्बल 134 वर्षांनी काश्मीरवासियांच्या या स्वप्नाची पूर्तता झाली आणि तू म्हणते आपलं सुरक्षा दल काश्मीरींना बंदिस्त करून ठेवताय। हा शोध नेमका तू कुठून लावला? आणि जी धमकी दिली त्या धमकीचा अर्थ काय? जेनझी आहोत म्हणजे नेमकं काय? म्हणजे कोणीतरी मोठे अधिकारी आहात का तुम्ही, किंवा परग्रहावरून आलेले आहात का? म्हणजे या धमकीचा नेमका अर्थ काय होतो? जेनझीने काहीही करायचं पण त्यांना बोलायचं नाही का, किंवा त्यांना रोखायचं नाही का? अहो, जेनझी म्हणजे तरुण पिढी आहे ना। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1997 ते 2012 या काळात जन्मलेली ती पिढी आहे। मी सुद्धा याच पिढीतली आहे, म्हणजे मी सुद्धा जेनझीच आहे। मग जेनझीने काय त्यांच्या मनासारखं झालं नाही की थैथयाट करायचा, अशा धमक्या देत सुटायचं? कशासाठी? म्हणजे कोणी दिला आपल्याला हा अधिकार? आपल्या हक्कांसाठी लढणारी पिढी म्हणून सध्या जेनझी पिढीचं कौतुक होतंय। चांगली गोष्ट आहे ना की या पिढीला जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं ही पिढी शोधते। चूक बरोबर त्यांना कळतं। पण कसं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा गोष्टी असतात। आता काहींना असं वाटेल की मी जेनझी पिढीला सरसकट बोलते, तर अजिबात नाही। एका उदाहरणावरून किंवा एका घटनेवरून सरसकट पिढीला चूक किंवा बरोबर म्हणणं हे योग्य नाहीये आणि हे मलाही कळतंय। पण मी पर्टिक्युलर आजचा व्हिडिओ त्या मुलीसाठी करतेय। हे वागणं बरोबर नाहीये। जंतर मंतर वरचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनापासून आपण बघतोय की संविधानिक पद, त्या पदावर असलेली व्यक्ती याची गरिमा काही राखली जात नाहीये।
मग पोलीस जवान यांना ही जेनझी पिढी काहीही वाटेल तसं मनात येईल तसं बोलतीये, शिव्या देतीये, हे नाही चालणार हो. काही मर्यादा असतात ना, त्या आपण पाळल्या पाहिजे. आदर सन्मान या गोष्टी किंवा हे शब्द जेनझी पिढीच्या डिक्शनरीत नाहीच आहेत का? म्हणजे हे वागणं असंच दिसतंय. बरं, ही मुलगी तावामध्ये बरंच काही बोललीये. या जवानांना आमच्या करातून पगार दिला जातो असंही ती सांगतेय. जाकर बात करो। नहीं हम यहाँ से नहीं हिलेंगे, यहाँ से कोई नहीं हिलेगा। आपको जो समझना है पूरा पब्लिक को उकसाया यहाँ। मैंने उकसाया, ओके आपने उकसाया पब्लिक को ओके, पूरा। हाँ मैं ठीक है उकसाया। पब्लिक के पिक्चर देखिए। हम लोग जेंट्स हैं, सिर्फ 2 महीने के बच्चे बैठे हैं गाड़ी में, आप उनका तो कम से कम सोचो। पेशेंट भी है, आप उनको नहीं रोक रहे हो। सीओ साहब को छोड़ दीजिए। हम किसी को नहीं छोड़ेंगे, हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसीलिए टैक्स भरते हैं। ये लोग हमसे ऊपर हो गए। अब आपका जो भी हुआ था मैंने उसकी वीडियो बनाई, अगर पार्लियामेंट तक बात नहीं गई ना, मेरा नाम बदल देना। अगं ताई, देशाचा कर भरणं ही आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, ते कर्तव्य आहे. आणि ज्या जवानांच्या पगाराविषयी तू बोलतीये ना, ते जवान तिथे पैशासाठी नाही तर देशाच्या सुरक्षेसाठी आपलं आयुष्य पणाला लावतात. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे निर्बंध घातले जातात तसेच निर्बंध पर्यटकांवर लादण्यात येत असल्याचा युक्तिवाद सुद्धा या तरुणीने केलेला आहे. इतर पर्यटकांनी सुद्धा जवानांनी जे काही नियम सांगितले ते पाळू नका असं म्हणून ती उकसवण्याचा प्रयत्न करते. एकूणच बुद्धीला गंज लागल्यासारखं या तरुणीचं वागणं आहे. अगं तू कारगिल सारख्या संवेदनशील भागात गेलीये, अतिसंवेदनशील, जिथे सातत्याने दहशतवादी हल्ले होत असतात. अशा संवेदनशील भागात आपण बिनधास्तपणे फिरायला जाऊ शकतो याचं कारण म्हणजे आपल्या देशाचे जवान आहेत. दिवस रात्र ऊन वारा पाऊस कसलीही तमा न बाळगता आपण सुरक्षित राहावं यासाठी ते झटत असतात. आणि त्यांच्यावर असा आवाज चढवून बोलताना, त्यांच्यावर काहीही आरोप करताना लाज वाटत नाही? काश्मीर मधल्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये रस्ते बंद करण्याचा निर्णय नेहमीच केवळ प्रशासकीय कारणांसाठी घेतला जात नाही, तर सुरक्षा दलांची हालचाल, अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा, सुरू असलेली कारवाई किंवा गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक सुरक्षेचा आढावा यानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये तात्पुरते निर्बंध लागू केले जाऊ शकतात. सुरक्षेच्या कारणास्तव एखादा रस्ता बंद करण्यात आला असेल तर पर्यटकांना त्यामागील कारण विचारण्याचा किंवा स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र सुरक्षा व्यवस्थेचे नियम लागू असताना केवळ पर्यटकांना गैरसोय होतीये म्हणून जवानांनी सुरक्षा प्रोटोकॉल बदलणं हे अजिबात अपेक्षित नसतं. आणि ही गोष्ट काश्मीर सारख्या संवेदनशील भागात फिरायला जाताना पर्यटक म्हणून आपण प्रत्येकाने डोक्यात ठेवली पाहिजे. बॅक ऑफ द माइंड हे आपल्या असलंच पाहिजे. या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना चुकीचं ठरवून त्यांना अपमानित करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख VK सिंग यांनी दिली आहे. तर सैनिकही कर भरतात असं सांगत या तरुणीच्या उद्धटपणाला माजी कोर कमांडर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी जनतेला लष्करी सैनिकांचा आदर करण्याचा आणि कायद्याचं पालन करण्याचा सल्ला दिलाय. अशा घटनांमधून जेनझीची प्रतिमा मलिन होतीये अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. आता या सगळ्या प्रतिक्रिया आल्यानंतर आणि लोकांनी सुद्धा सोशल मीडियावर या मुलीच्या वागण्याचा तीव्र निषेध केलाय. त्यानंतर या मुलीला उपरती झालीय, तिने माफी सुद्धा मागितलीय. पहले तो जय हिंद अपने जवान भाइयों को, जो मेरे भाई बाप सब कुछ हैं, जिनकी वजह से हम लोग अपने घर में सेफली सो पाते हैं, सुबह उठ पाते हैं। आप लोग बॉर्डर पे रह के हम लोगों की सेवा करते हैं, लेकिन हम जैसे बदतमीज लोग फ्रस्ट्रेशन में आके कुछ भी बोल देते हैं, जबकि आप लोग हमें कभी कुछ नहीं बोलते। हम इन लोग फ्रस्ट्रेशन में आपको हमेशा पॉइंट आउट करते हैं। तो उसके लिए मैं अपने जवान भाइयों से, तमाम इंडियन आर्मी से और JNK की आर्मी से दिल से माफी मांगती हूँ। मुझे छोटी बहन समझ के मेरी बातों को आप प्लीज इग्नोर करें और मुझे माफ कर दें सर। एवढं सगळं बोलल्यानंतर, एवढा सगळा उद्धटपणा केल्यानंतर माफी मागून काय फायदा? म्हणजे शब्द हे भात्यातून सुटलेल्या बाणासारखे असतात. या मुलीचा उद्धटपणा अरेरावी आपण सगळ्यांनीच पाहिली. अशा घटनांमधून काय होतं तर जेनझी बद्दल चुकीचे संदेश जातात.
या संपूर्ण घटनेत तरुणीचं आम्ही जेनझी आहोत, आम्ही कोणाचंही ऐकणार नाही हे वक्तव्य आहे ना, हे सर्वाधिक चर्चेत आलं. एखाद्या विशिष्ट पिढीशी संबंधित असणं हे सुरक्षेच्या नियमांपासून सूट मिळण्याचं कारण कधीच ठरू शकत नाही. आपल्याला शाळेत असताना किंवा घरी सुद्धा लहान मुलांना असं शिकवलं जातं की आपल्या समोर जर एखादे सैनिक आले, एखादा जवान आला तर त्यांना सॅल्यूट करा, कारण त्यांचा त्याग, संघर्ष, बलिदान हे खूप मोठं आहे. त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितपणे आपलं आयुष्य जगू शकतो. ते आपल्या राष्ट्राचे खरे हिरो आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्यांच्या प्रती असलेला आदर हा कधीच कमी होता कामा नये. आजच्या भागात इथेच थांबते, पण या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या खूप छान प्रतिक्रिया आमच्या प्रत्येक व्हिडिओवर येत असतात आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतं. हा भाग सुद्धा आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.